अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला आपल्याला एक उपाय करायचा आहे, ज्या उपायामुळे आपल्याला घराला संरक्षण मिळेल, आपल्या घरावरची संकट बाधा दूर होतील, नकारात्मकता दूर होईल, भांडणे कमी होतील, वादविवाद दूर होतील, असा प्रभावी उपाय आपण बघितलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा। तो उपाय केंद्रानुसार आहे आणि आपल्याला तो सगळ्यांना गुढीपाडव्याला करायचा आहे आणि त्यानुसार तो उपाय करा, तुम्हाला नक्की त्याची अनुभूती। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असाच एक प्रभावी उपाय बघणार आहोत आणि हा उपाय सुद्धा आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसारच आहे आणि या उपायामुळे आपल्या घरामध्ये धडधान्याची कधी कमतरता भासत नाही। अन्नपूर्णा माता नेहमी आपल्याला प्रसन्न राहते, तिचा वास आपल्या घरामध्ये राहतो। बघा, आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असणं खूप महत्त्वाचं आहे। फक्त लक्ष्मी आपण म्हणतो ना की लक्ष्मी असणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही, तर घरामध्ये ज्या 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात, तर ज्या 8 प्रकारच्या लक्ष्मी आहेत, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी, विजयलक्ष्मी, अशा या 8 प्रकारच्या लक्ष्मी आहेत। तर अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा यासाठी आपण सेवा उपाय करत असतो आणि विशिष्ट दिनी जेव्हा आपण विशिष्ट उपाय करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला जे मिळतं ते अत्यंत पटीने मिळत असतं। म्हणून लक्षात घ्या। आणि गुढीपाडवा हा असा एक दिवस आहे ना, तो अत्यंत शुभ आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहे। या दिवशी आपण कुठलंही कार्य जेव्हा सुरू करतो तेव्हा त्या कार्यामध्ये आपल्याला कधी अपयश येत नाही असं म्हटलं गेलं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कुठलीही वस्तू खरेदी करू शकता, वाहन खरेदी करणं असो, जागा खरेदी करणं असो, फ्लॅट खरेदी करणं असो, किंवा नवीन घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे, तिथे तुम्हाला राहायला जायचं आहे, तुम्ही नक्कीच करू शकता। बघा, या दिवशी आपण कुठलंही शुभ कार्य करू शकतो, त्यामुळे गुढीपाडवा हा एक उत्तम असा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे आहेत। त्यातला एक उपाय आपण बघितला आहे, आज आपण दुसरा उपाय बघणार आहोत। बघा, हे उपाय फक्त आणि फक्त आपल्या वर्षातून एकदाच करता येतात, ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी। त्यामुळे हा दिवस आणि हा उपाय करायला विसरू नका, अजिबात चुकवू नका। कारण की बघा, या उपायामुळे कुठे ना कुठे आपल्या कार्यामधले जे अडथळे आहेत ते दूर होतात। जेव्हा आपण हे उपाय किंवा कुठलेही उपाय तुम्ही जेव्हा अत्यंत मनापासून श्रद्धेने करताना, तेव्हा त्या उपायामुळे तुमच्या कार्यामधले जे काही अडचणी आहेत, जे काही अडथळे आहेत, ते कुठे ना कुठेतरी दूर होतात आणि तुमची कामं मार्गी लागतात। त्याचप्रमाणे कोणाचीही वाईट नजर किंवा कुठलीही वाईट बाधा त्या कार्यामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या घरावर पडत नाही। कोणाची वाईट नजर जरी असेल तरी त्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम आपल्या घरावर जाणवत नाही। जेव्हा आपण असे प्रभावी उपाय करतो, प्रभावी तोडगे करतो, त्या उपायामुळे खरंच सांगते आपल्या घरामध्ये कुठे ना कुठे सुख नांदते, शांती नांदते, लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो। बघा, फक्त उपाय केल्यानेच असं होतं का? बघा, उपाय केल्याने आपल्याला 100% फरक मिळतोच, पण कधी मिळतो? जेव्हा आपलं गुरुबळ मजबूत असतं, आपले स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि स्वामी आपल्या पाठीशी असावे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? स्वामींची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते। आपल्याला कुठलेही उपाय तेव्हाच 100% फळ देतात जेव्हा आपली स्वामी सेवा सुद्धा सुरू असते, आपण स्वामीची सेवा करत असतो। नाही तर फक्त उपायच करायचे, सेवा काहीच करायची नाही। बघा, जरी तुम्हाला सेवा करायला वेळ नसेल, तुम्ही फक्त नामस्मरण करा। नामस्मरणामध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती आहे। तुम्हाला नाही सेवा करायला जमत, तुम्ही नाही एका ठिकाणी बसून सेवा करू शकत, तुम्ही फक्त नामस्मरण करा। तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो किंवा चालता फिरता, प्रवासामध्ये, जॉबच्या ठिकाणी, स्वयंपाक करताना, घरातली कामं करताना, तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही नामस्मरण करा। ती सुद्धा एक स्वामींची खूप मोठी सेवा आहे। पण बघा, स्वामींना विसरून फक्त उपायच करायचे असं करू नका। कुठे ना कुठे बघा, आपल्याला स्वामींची सुद्धा सेवा किंवा स्वामी आपल्या पाठीशी असतील तेव्हाच या सगळ्या उपायांचं जे आपण तोडगे करतो, उपाय करतो, त्याचं आपल्याला फळ मिळत असतं आणि तेव्हाच आपल्याला 100% त्याचा अनुभव येत असतो। म्हणून आपले गुरु आपल्या पाठीशी असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला यासाठी सांगितलं की बघा, काहींना असं वाटतं की फक्त उपाय केल्यानेच मला अनुभव येईल, तर असं नाही आहे। तुम्हाला ही माहिती कोणीही सांगणार नाही, पण लक्षात घ्या, जेव्हा आपले गुरु आपल्या पाठीशी असतात, आपली स्वामी सेवा सुरू असते, तेव्हाच आपल्याला कुठलेही उपाय किंवा तुम्ही कुठलेही तोडगे करता तेव्हाच तुम्हाला 100% त्याचा अनुभव येतो आणि येतो, 100% अनुभव येतो। तुमचे ते उपाय, कुठलीही सेवा तुमची कधीच वाया जात नाही, त्याचा अनुभव तुम्हाला येतो म्हणजे येतोच। पण ते उपाय तुम्ही किती श्रद्धेने करता, किती मनापासून करता, हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही थोडी जरी शंका घेतली तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा तुम्हाला अनुभव येत नाही, कारण की तुम्ही
त्याच्यावर शंका घेतलेली असते, त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव येणारच नाही. पण जेव्हा तुम्ही अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करता तेव्हा तुम्हाला त्या सेवेचा आणि उपायाचा 100% अनुभव येतो म्हणजे येतोच. तर आता आपण उपाय कोणता आहे ते बघूया. या उपायामुळे आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो. या उपायामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. धनधान्य भरभरून राहत असतं. अर्थातच धनधान्य कोणत्या घरामध्ये भरभरून असतं? ज्या घरामध्ये मातालक्ष्मीचा अखंड वास असतो त्याच घरामध्ये. म्हणून लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून असणं हे सुद्धा मातालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे याचं लक्षण असतं. म्हणून आपल्याला हा उपाय गुढीपाडव्या दिवशी करायचा आहे. आता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता किंवा सकाळी सकाळी केला तर अतिशय उत्तम आहे, किंवा दिवसभरामध्ये तुम्ही गुढीपाडव्या दिवशी कधीही हा उपाय करू शकता, कारण की हा संपूर्ण दिवस आपल्यासाठी एक शुभ दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला जमेल त्या वेळामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. उपाय काय करायचा आहे? आपल्या स्वामी केंद्रानुसार हा उपाय आहे. तुम्हाला हे ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे या वस्तू तुम्हाला ही जी काही पोटली आहे ती तुम्हाला आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा मिळेल. तुम्ही जाऊन बघा, नक्कीच तुम्हाला मिळेल. किंवा तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्ही या सगळ्या वस्तू आयुर्वेदिक दुकानातून तुम्ही आणू शकता आणि त्याची तुम्ही पोटली तयार करून सुद्धा तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय तुम्ही करू शकता. आता काय करायचं आहे? या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे ते आधी ऐकून घ्या. या उपायासाठी तुम्हाला एक तांब्याचं नाणं, तांब्याची पावले, त्यानंतर नागकेशर, हळकुंड, मीठ, त्याचबरोबर रंगारी हिरडा. तर ह्या जे काही 6 वस्तू आहेत त्या तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये बांधायच्या आहेत. पिवळ्या रंगाचं एखादं वस्त्र घ्या. बघा, वस्त्र अतिशय स्वच्छ असलेलं घ्या. स्वच्छ आहे, धुतलेलं आहे किंवा स्वच्छ आहे असं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे. पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत, तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला धरायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला आपल्या स्वामींसमोर बसून दिवा प्रज्वलित करायचा. स्वामींसमोर बसायचं आणि तुम्हाला एक माळ, फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. आणि ती जी काही पोटली आहे त्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला पिवळ्या त्या वस्त्रामध्ये, त्या कापडामध्ये तुम्हाला गुंडाळायच्या आहे, म्हणजे बांधायच्या आहे. ती पिवळ्या रंगाची पोटली तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कुठेही तुम्ही बांधू शकता. या उपायामुळे, या तोडग्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही. धनधान्य हे भरभरून राहतं. अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि अर्थात ज्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहतं, मी पुन्हा एकदा सांगेल, त्या घरामध्ये मातालक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. तर हा उपाय आपल्याला करायचा. तुम्हाला उपाय समजला असेल तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुझ्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.